नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात अखेर आनंदाची बातमी आली। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे। तेव्हा मित्रांनो, किती तारखेला 8वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे आणि एका हप्त्याचे पैसे मिळणार की 2 हप्त्यांचे पैसे मिळणार, ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत काल 16 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, नमो शेतकरीचा हप्ता वितरण करण्यासाठी जो निधी आवश्यक असतो तो या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता शेतकऱ्यांना हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला। त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती तारखेला हप्त्याचे वितरण केले जाणार ते जाणून घेऊया। बघा, 19 तारखेला म्हणजेच 19 मार्चला गुढीपाडवा आहे परवा। तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे। हो मित्रांनो, परवा लगेच हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक हप्ता येणार की 2 हप्ते येणार, तर मित्रांनो या जी.आर. मध्ये फक्त एकच हप्त्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे। म्हणून सध्या तरी एकच हप्ता वितरित करण्यात येईल। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।